हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबीड एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला सेशनला सुरुवात करूया. त्याआधी तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर आज घेऊया आपण 4 जुलैच्या इम्पॉर्टंट न्यूज. तर फर्स्ट न्यूज आहे आपली. फर्स्ट न्यूज आहे अमन जॉर्डन इथे झालेल्या अंडर 23 एशियन रेसलिंग चॅम्पियनशिप 2024 मध्ये रेसलिंग मध्ये इंडियाने फिनिश केलेला आहे टॉप पोझिशनवर. म्हणजे इंडिया आली आहे टॉप पोझिशनवर. इंडिया आलेली आहे. तर बघूया कोणी कोणी गोल्ड, कोणी सिल्वर आणि कोणी ब्रॉन्झ मेडल जिंकलेले आहेत. तर द यंग इंडियन ग्रॅपलर यांनी क्लिंच केलेले आहे टोटल 8 मेडल्स. एशियन रेसलिंग चॅम्पियनशिप आहे 2024 ची, जी अंडर 23 ची आहे. त्यामध्ये कोणी यंग इंडियन ग्रॅपलर यांनी 8 टोटल मेडल्स जे आहे ते पटकावलेले आहे. तर त्यामध्ये फ्री स्टाईल रेसलिंग मध्ये इन्क्लुडिंग आहे 4 गोल्ड, 2 सिल्वर आणि 2 ब्रॉन्झ मेडल. तर 8 मेडल्स मधून 4 गोल्ड मेडल आहे, 2 सिल्वर आहे आणि 2 ब्रॉन्झ मेडल्स आहेत. तर आधी बघून घेऊया गोल्ड मेडल कोणी जिंकलेले आहे, गोल्ड मेडल कोणी पटकावलेलं आहे आणि कोणत्या कॅटेगरीमध्ये त्यांनी पटकावलेलं आहे. तर अभिमन्यू हे 70 केजी कॅटेगरी मधून त्यांनी गोल्ड मेडल जिंकलेलं आहे. नेक्स्ट जॉन्टी कुमार यांनी 92 केजी कॅटेगरी मधून, साहिल जगलन यांनी 97 केजी कॅटेगरी मधून आणि अनिरुद्ध कुमार यांनी 125 केजी कॅटेगरी मधून गोल्ड मेडल बॅग केलेला आहे, क्लिंच केलेला आहे, ग्रॅब केलेला आहे. नेक्स्ट बघूया आता सिल्वर मेडल कोणी जिंकलेलं आहे. तर रोहित यांनी 65 केजी कॅटेगरी आणि जयदीप यांनी 74 केजी कॅटेगरी मध्ये कॉन्ट्रीब्युशन देऊन सिल्वर मेडल जिंकलेलं आहे. नेक्स्ट शुभम यांनी 57 केजी कॅटेगरी आणि अमित यांनी 79 केजी कॅटेगरी मध्ये काय केलेलं आहे, ब्रॉन्झ मेडल सेक्युअर केलेलं आहे. तर असे टॅली केलेले आहे आपण की कोणी गोल्ड मेडल जिंकलेलं आहे, कोण सिल्वर मेडल जिंकलेले आहे आणि कोण ब्रॉन्झ मेडल जिंकलेले आहे. तर 4 जण म्हणजे अभिमन्यू, जॉन्टी, साहिल आणि अनिरुद्ध यांनी त्यांच्या वेगवेगळ्या कॅटेगरी मधून गोल्ड मेडल बॅग केलेलं आहे. रोहित, जयदीप यांनी त्यांच्या वेगळ्या म्हणजे 65 केजी आणि 74 केजी कॅटेगरी मधून सिल्वर मेडल जिंकलेलं आहे. आणि शुभम, अमित यांनी 57 केजी, 79 केजी रिस्पेक्टिव्हली कॅटेगरी मधून ब्रॉन्झ मेडल जिंकलेलं आहे अंडर 23 एशियन रेसलिंग चॅम्पियनशिप 2024 जे झालेलं आहे अमन जॉर्डन येथे. तर आता फर्स्ट जी पोझिशन आहे ते तर इंडियाने ग्रॅब केलेली आहे. फर्स्ट फिनिश केलेला आहे टॉप पोझिशन इंडियाने विथ किती 8 मेडल्स. तर आता बघूया सेकंड आणि थर्ड पोझिशनवर कोण आहेत. तर सेकंड पोझिशनवर आहेत काझाकस्तान यांनी हे सेकंड प्लेसवर आहे आणि किर्गिस्तान यांना हे थर्ड प्लेसवर आहे. सो फर्स्ट प्लेस आहे टॉप प्लेसवर इंडिया, नेक्स्ट सेकंड वर कझाकिस्तान आणि थर्ड प्लेसवर किर्गिस्तान आहे. ओके, सो हे झालेलं आहे आपलं की इंडियाने फिनिश केलेलं आहे टॉप कुठे अंडर 23 एशिया रेसलिंग चॅम्पियनशिप 2024 जे झालेलं आहे जॉर्डन मध्ये. टोटल 8 मेडल्स जिंकलेले आहे इंडिया कॉन्टिजेंटनी. त्यामध्ये किती 4 गोल्ड मेडल आहेत, 2 सिल्वर आहे आणि 2 ब्रॉन्झ मेडल आहे. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट न्यूज आहे आता लाडली बहन योजना. ओके, तर ते बघूया आपण, सविस्तर बघूया तशी. तर काय आहे ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनामध्ये काय मिळणार आहे, तर कोणाला फॅसिलिटी मिळणार आहेत, तर ते मिळणार आहे मुलींना, वुमेन्सला. आणि कोणत्या मुलींना मिळणार आहे, 21 वर्षापासून तर 65 इयर्स एज ज्यांची आहे त्यांना ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे. आणि हा लाभ मिळणार आहे म्हणजे त्यांना दरमहा किती 1500 रुपये हे मिळणार आहे मुख्यमंत्री या योजनामधून. सोबतच आता काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहे तर ते आपण सविस्तर बघून घेऊया एकदा ही न्यूज. तर बघा, तर वय किती पाहिजे आहे 21 ते आधी जे आहे, आधी जेव्हा त्यांनी ही स्कीम अनाउन्स केलेली होती तेव्हा 60 वर्ष असं सांगितलं होतं की 21 ते 60 वर्षापर्यंतच्या महिलांना ही योजना जी आहे ही मिळणार आहे. पण आता त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेले आहे. तर काय बदल करण्यात आलेले आहे, 21 ते 65 ओके 21 ते 65 वर्षापर्यंतच्या महिलांना ही योजनेचा लाभ मिळणार आहे.
सोबतच दरमहा 1500 रुपये मिळणार आहे आणि ही तर दरवर्षी झालं की इतका जो कोटी आहे 46,000 कोटीचा रुपयांचा जो आहे तो निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. आता कोण कोण पात्र राहणार आहे या योजनासाठी, तर जो महाराष्ट्राचा रहिवासी आहे, जो महाराष्ट्रामध्ये राहतो, ज्याच्याकडे महाराष्ट्राचं डोमिसाईल सर्टिफिकेट आहे, तो या योजनेसाठी पात्र राहणार आहे. विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यागित, निराधार महिला, तर यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. सोबतच जे लाभार्थी आहे त्यांचं वार्षिक उत्पन्न किती पाहिजे आहे, 2.50 लाखापेक्षा किती जास्त नसावे, म्हणजे 2.50 लाखापेक्षा कमी एवढं वार्षिक उत्पन्न पाहिजे आहे. जर 2.50 लाखापेक्षा जास्त असेल उत्पन्न तर त्यांना, त्या महिलांना हा लाभ मिळणार नाही आहे. सोबतच आता 65 वर्षापेक्षा जास्त वय असेल तर अपात्र असेल. ओके, जसं की 21 ते 65 वर्ष या वयोगटांनाच मिळणार आहे हा लाभ, म्हणजेच 21च्या कमी असेल तरी पण नाही मिळणार आणि 65 पेक्षा जास्त असेल तरी पण हा लाभ मिळणार नाही. आता अपात्र कोण कोण असेल, तरी आता आपण पाहिलेलं आहे की पात्रता काय हवी आहे. आता बघूया अपात्र कोण कोण असेल. तर ज्यांच्याकडे 2.50 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे ते अपात्र ठरणार आहे. सोबतच घरात कोणी कर भरत असेल, कर म्हणजे घरात कोणी जर टॅक्स भरत असेल तर ते पण अपात्र राहणार आहे. कोणी घरामध्ये सरकारी नोकरीवाला असेल, आपले वडील किंवा ठीक आहे आपले वडील किंवा आपले जे हस्बंड आहे ते जर सरकारी नोकरीमध्ये असेल किंवा पेन्शन घेत असेल ते सरकारकडून, तरी पण ते काय राहणार आहे, अपात्र ठरणार आहेत. ओके, सरकारी नोकरी किंवा निवृत्ती वेतन घेत असेल तर, निवृत्ती वेतन म्हणजे जे पेन्शन असते, जर ते पेन्शन सुद्धा मिळत असेल सरकारकडून तरी पण ते अपात्र ठरणार आहेत. कुटुंबात 5 एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर, 5 एकर पेक्षा जमीन जर जास्त असेल तर ते पण अपात्र ठरेल, ते पण या योजनेचा त्यांना लाभ मिळणार आहे. जर 5 एकर पेक्षा कमी असेल तर त्यांना लाभ मिळेल. ओके, 4 चाकी वाहन असेल तर, 4 चाकी वाहन असेल, 4 व्हीलर असेल तर तरी पण नाही मिळणार आहे. जर तुमच्याकडे ट्रॅक्टर सोडून जर ट्रॅक्टर असेल, म्हणजे ट्रॅक्टरला काय केलेलं आहे, एक्झम्पशन दिलेलं आहे. जर ट्रॅक्टर असेल, जसं शेतकरी असतात त्यांच्याकडे ते हे तर नसतं, ओके, ते कर भरत नसतात, त्यांच्याकडे उत्पन्न नसतं 2.50 लाखाचं असते म्हणा कोणाकोणाकडे, जे चांगले फार्मर्स असतात एकदम मोठे, पण त्यांच्याकडे ट्रॅक्टर आहे. ओके, तर ते ट्रॅक्टर 4 व्हीलर म्हणजे ट्रॅक्टर जर आहे तर ते अपात्र आहे, ट्रॅक्टर आहे तर पात्र आहे, पण ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहेत, 4 चाकी वाहन, तर ते अपात्र ठरतील, फक्त ट्रॅक्टर सोडून. नेक्स्ट, आता लागणारी कागदपत्रे काय आहेत, कोणते कोणते कागदपत्र लागणार आहे आता या योजनेसाठी, तर आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला आणि बँक पासबुक, सोबतच फोटो. तर हे सगळे कागदपत्र जे आहे या योजनेसाठी लागणार आहे. आणि ही योजना जर तुम्हाला या स्कीम मध्ये जर आपलं नाव नोंदवून घ्यायचं असेल तर आपले जे जवळचं सेतू सुविधा केंद्र आहे त्या सेतू सुविधा केंद्रामध्ये तुम्ही जाऊन हा फॉर्म जो आहे तो फिल करू शकता. जाताना तुम्हाला फक्त ही जी लागणारी कागदपत्र आहे ते घेऊन जावी लागणार आहेत. ओके, तर ही झाली पूर्ण आपण एका सोप्या भाषेमध्ये समजून घेतलेली आहे की काय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. तर आता बघूया याच्यावरची न्यूज काय आहे. ओके, तर काय आहे, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे, एज जी होती जशी किती 60 वर्ष आधी त्यांनी ठरवली होती, पण आता काय केलेलं आहे त्या योजनेचे जी वय आहे आता ते 65 इयर्स म्हणजे 5 वर्ष आणखी वाढवलेले आहे. बघूया आपण महाराष्ट्र गव्हर्नमेंटने काय केलेली आहे, डेडलाईन एक्सटेंड केलेली आहे. जे अप्लिकेशन्स आहे, कॅन्डिडेट जे अप्लिकेशन फिल करणार आहे त्याची डेडलाईन एक्सटेंड केलेली आहे. म्हणजे आता किती 31 ऑगस्ट, ओके, 31 ऑगस्ट पर्यंत आता ही जी अप्लिकेशन आहे इलिजिबल कॅन्डिडेट फिल करू शकणार आहे अप्लिकेशन. नेक्स्ट, महायुती गव्हर्नमेंटने आणखी काय रेस केलेलं आहे, जी एज लिमिट आहे आधी 60 वर्ष होती तर त्या 60 वर्षापासून आता 65 इयर्स ही एज लिमिट आता वाढवण्यात आलेली आहे.
पवार अनाउन्स द स्कीम रिसेंटली वाइल प्रेझेंटिंग द स्टेट बजेट. स्टेट बजेट जो आहे तो पवार यांनी अनाउन्स केलेला होता. तर या स्कीम मध्ये काय केलेलं होतं त्यांनी, पवार यांनी अनाउन्स केलेली होती स्कीम रिसेंटली त्यांनी अनाउन्स केलेली आहे. जेव्हा त्यांनी स्टेट बजेट जो आहे 2024-25चा हा प्रेझेंट केला होता तेव्हा त्यांनी ही स्कीम काय केलेली होती, रिसेंटली अनाउन्स केलेली होती. विच प्रपोज अ मंथली एड ऑफ ₹1,500. तर मंथली म्हणजे दरमहा किती मिळणार आहेत महिलांना त्या योजने थ्रू, ₹1,500 मिळणार आहे एलिजिबल वुमेन्सला अबव 21 इयर्स ऑफ एज. ओके, जसं मी तुम्हाला सांगितलं 21 ते 65 इयर्स पर्यंतच्या महिलांना ही या सुविधेचा, या ज्या स्कीमचा आहे हा लाभ मिळणार आहे. बेनिफिट्स बघून घेऊया आता. तर इलिजिबल वुमन कॅन गेट फायनान्शियल असिस्टन्स फ्रॉम जुलै 1. जरी महिला ज्या आहे त्या इलिजिबल कॅन्डिडेट जे आहे त्या अप्लिकेशन फिल करतील 31 ऑगस्ट पर्यंत, पण त्यांना जे जो काय मिळणार आहे, जो फायनान्शियल असिस्टंट आहे म्हणजे जे पैसे आहे त्यांना कोणत्या मंथ पासूनचे मिळणार आहे, तर 1 जुलै पासूनच त्यांना ते त्यांना मिळणार आहे. जरी तुम्ही 31 ऑगस्ट पर्यंत जरी फॉर्म फिल केला तरी पण 1 जुलै पासून त्यांना दरमहा ₹1,500 मिळणार आहेत. पवार यांनी आणखी अनाउन्स केलेला आहे, द गव्हर्नमेंट हॅज रिलॅक्स द कंडिशन ऑफ डोमिसाईल सर्टिफिकेट. तर जे इलिजिबल वुमेन्स आहे तर पवारनी काय अनाउन्स केलेलं होतं की ज्यांच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट आहे त्यांनाच काय ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे. पण आता काय केलेलं आहे, जी कंडिशन आहे डोमिसाईल सर्टिफिकेटची ते सुद्धा त्यांनी काय केलेली आहे, रिलॅक्स केलेली आहे. म्हणजे ती सुविधा सुद्धा म्हणजे ज्यांच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट नाही आहे ते सुद्धा करू शकणार आहेत. ही जी योजना आहे यामध्ये ऍप्लिकेशन फॉर्म फिल करू शकणार आहेत. इफ द एलिजिबल वुमन डू नॉट हॅव डोमिसाईल सर्टिफिकेट, जर तुम्हाला फॉर्म फिल करायचा आहे आणि तुमच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट नाही आहे तर त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरे पण काही जे कार्ड्स आहे जसं रेशन कार्ड, वोटर आयडी, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट, तर हे सपोर्टिंग डॉक्युमेंट म्हणून तुम्ही फिल करू शकणार आहे, सबमिट करू शकणार आहे जर तुमच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट नाही आहे तर. आणि दुसरी एक कंडिशन म्हणजे जे 5 एकर ऍग्रिकल्चर लँड आहे, ओके, तर गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे, तर गव्हर्नमेंट हॅज ऑल्सो डन अवे विथ द कंडिशन. तर एक कंडिशन आणखी टाकली होती गव्हर्नमेंटने की 5 एकर ज्यांच्याकडे म्हणजे 5 एकरची जमीन पेक्षा जास्त ज्यांच्याकडे आहे तर ते इलिजिबल नाही राहू शकणार आहे. तर हा जो इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे 5 एकर ऍग्रिकल्चर लँडचा, तर तो पण त्यांनी काय केलेला आहे, या कंडिशनला डन अवे केलेला आहे. सोबतच इफ अ वुमेन बॉर्न अब्रॉड, जर एखादी महिला जिचा जन्म बाहेरच्या देशामध्ये झालेला आहे पण तिने लग्न कोणासोबत केलेलं आहे, ज्याच्याकडे महाराष्ट्राचं डोमिसाईल आहे त्याच्यासोबत जर लग्न केलेलं आहे त्या महिलेने, तरी पण तिला ही जी योजना आहे त्याचा लाभ मिळणार आहे. ओके, तर त्यांचे जे हस्बंड असणार आहे त्यांचं तर डॉक्युमेंट्स कोणते लागणार, आता त्यांच्याकडे तर डोमिसाईल सर्टिफिकेट नाही राहणार आहे, सोबतच जर रेशन कार्ड, वोटर आयडी कार्ड हे पण जर त्यांनी काढलं नसणार आहे तर त्यांना कोणते कोणते कागदपत्र लागणार आहेत, त्यांच्या हस्बंडचं बर्थ सर्टिफिकेट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आणि डोमिसाईल सर्टिफिकेट. तर त्यांच्या हस्बंडचे जे सर्टिफिकेट्स आहेत ते पण ऍक्सेप्ट केले जाईल ऍज अ काय म्हणून, सपोर्टिंग डॉक्युमेंट्स म्हणून. तर ही सगळी योजना झालेली आहे. ही योजना काय आहे, ही योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. तर यामध्ये तुम्हाला मी सांगितलं की पात्र कोण कोण राहणार आहे, जे महाराष्ट्राचे रहिवासी आहे ते, विधवा, विवाहित, निराधार महिला ह्या सगळ्या पात्र राहणार आहे. सोबतच 21 ते 65 वर्ष हा त्यांचा काय राहणार आहे, एक वयाची अट दिलेली आहे, म्हणजे 21 पासून तर 65 वर्षापर्यंतच्या महिलांना हा ऍप्लिकेशन फॉर्म भरता येणार आहे. सोबतच 2.50 लाखापेक्षा जास्त उत्पन्न नाही पाहिजे आहे. कोणी आपल्या घरामध्ये कर भरणारं म्हणजे टॅक्स भरणारा नाही पाहिजे, कोणी निवृत्ती वेतन घेणारा नाही पाहिजे आहे. ते जर असेल तर तुम्ही अपात्र ठरणार आहेत. आणि जी आता 5 एकर पेक्षा जास्त जमिनीची अट आहे ते गव्हर्नमेंटने सध्या स्थगित केलेली आहे, ती नाही आहे. आणि 4 चाकी वाहन असेल तर 4 चाकी वाहन पण नाही पाहिजे आहे, एक्सेप्ट
ट्रॅक्टर. ओके, सो ही सगळी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचे सगळे डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत आणि सविस्तर आपण ही न्यूज बघितलेली आहे. नेक्स्ट बघूया आपण आता. नेक्स्ट न्यूज आहे आंध्र प्रदेशचे सीएम चंद्रबाबू नायडू यांनी काय केलेले आहे, लॉन्च केलेली आहे एनटीआर भरोसा पेन्शन. तर एनटीआर भरोसा पेन्शन ही लॉन्च कोणी केलेली आहे, आंध्र प्रदेशचे चीफ मिनिस्टर चंद्रबाबू नायडू यांनी. तर काय आहे एनटीआर भरोसा पेन्शन बघूया आपण सविस्तर. आंध्र प्रदेशच्या चीफ मिनिस्टरनी चंद्रबाबू नायडू यांनी लॉन्च केलेली आहे एनटीआर भरोसा पेन्शन स्कीम. तर त्या स्कीम थ्रू स्टेट बाय पर्सनली डिलिव्हरिंग द पेन्शन अमाऊंट टू अ बेनिफिशियरी ऍट देअर हाऊस. तर पर्सनली काय करणार आहेत, पर्सनली ते डिलिव्हर करणार आहेत पेन्शनची जी अमाऊंट आहे ती बेनिफिशियरीच्या घरोघरी जाऊन. द एनटीआर भरोसा स्कीम हे काय आहे, सोशल सिक्युरिटी स्कीम आहे ऑफ आंध्र प्रदेश गव्हर्नमेंटची. आंध्र प्रदेश गव्हर्नमेंटची काय एक सोशल सिक्युरिटी स्कीम आहे एनटीआर भरोसा स्कीम. तर रिसेंट असेंब्ली इलेक्शन जे झालं त्याच्यामध्ये एन चंद्रबाबू नायडूंनी काय केलेलं होतं, प्रॉमिस केलेलं होतं की जे पण अमाऊंट सध्या पे करत त्यांना जे देत आहेत ते बेनिफिशियरीला जे पेन्शन देत आहेत त्याची अमाऊंट जी आहे ती इन्क्रीज करणार म्हणून असं एन चंद्रबाबू नायडूंनी काय केलेलं होतं, जे स्टेट असेंब्ली इलेक्शन झालेलं होतं त्यामध्ये प्रॉमिस केलेलं होतं. सो तर ते प्रॉमिस जे आहे त्यांनी ते फुलफिल केलेलं आहे आणि त्याचं जे आहे काय केलेलं आता अमाऊंट इन्क्रीज केलेली आहे पेन्शनची. तर स्टेट कॅबिनेट अप्रूव्ड द स्कीम विथ एन एनहान्स्ड पेन्शन ऑन 24 जून 2024. ओके, तर अकॉर्डिंग टू आंध्र प्रदेश गव्हर्नमेंट किती ₹4,408 करोड आहे ते काय करणार आहे, डिस्ट्रीब्यूट करणार आहेत ऍज अ पेन्शन म्हणून अमंग किती 6.531 मिलियन बेनिफिशियरीजला. तर त्याच्यामध्ये 28 डिफरंट कॅटेगरीज आहे. 28 डिफरंट कॅटेगरीज मध्ये किती ₹4.408 करोड जे आहे ते डिस्ट्रीब्यूट करणार आहेत आंध्र प्रदेश गव्हर्नमेंट ऍज अ पेन्शन म्हणून 6.531 मिलियन बेनिफिशियरीज आणि ते पण त्यांच्या डोअर स्टेपला जाऊन त्यांच्या घरोघरी जाऊन. तर चीफ मिनिस्टरने काय केलेलं आहे, अनाउन्स केलेलं आहे दॅट द स्टेट गव्हर्नमेंट वुड सून रिसीव द अम्मा कॅन्टीन इन अन स्टेट. तर आणखी काय अनाउन्समेंट केलेली आहे चीफ मिनिस्टरनी की अम्मा कॅन्टीन हे पण काय करणार आहेत ते हे पण याची पण गव्हर्नमेंट तयारी करतायत की ते पण ते अनाउन्स केलेलं आहे ते पण ऍज अ काय इन स्टेट मध्ये अम्मा कॅन्टीन पण ते आणणार आहेत अँड फूड वुड बी प्रोव्हाइडेड ₹5 टू अ पीपल. तर ते अम्मा कॅन्टीन थ्रू काय करणार आहेत की ₹5 फूड प्रोव्हाइड करणार आहेत पीपल्सला. तर हे आहे अम्मा कॅन्टीन बद्दल. तर हे पण ते लवकरात लवकर सुरू करणार आहेत स्टेट मध्ये त्यांच्या. सो हे सगळं झालं कशाबद्दल, एनटीआर भरोसा पेन्शन बद्दल की किती चंद्रबाबू नायडूंनी प्रॉमिस केलेलं होतं जे असेंब्ली इलेक्शन झालं त्यामध्ये की ते इन्क्रीज करणार म्हणून पेन्शन आणि बेनिफिशियरीच्या घरोघरी जाऊन ते काय पर्सनली ती जी पेन्शनची अमाऊंट आहे ते डिलिव्हर करत आहेत. तर बघूया अंडर द एनटीआर भरोसा पेन्शन स्कीम तर काय आहे, तर पेन्शन फॉर ओल्ड एज पीपल, विडोज, वीवर्स, टॉडी टॅपर्स, फिशरमॅन, सिंगल वुमन, ट्रेडिशनल कॉबलर, transgender and artist has been increased from 3,000 to 4,000 per month. तर जसं त्यांनी प्रॉमिस केलेलं होतं की इन्क्रीज करणार म्हणून पेन्शन, तर तसं त्यांनी काय केलेलं आहे, फुलफिल केलेलं आहे. तर त्यांनी ते आधी काय 3,000 देत होते तर आता त्यांनी इन्क्रीज करून 4,000 पर मंथ त्या पेन्शनची काय केलेली आहे, इन्क्रीज केलेलं आहे अमाऊंट. ओके, आणि कोणाकोणाला देण्यात येणार आहे ती पेन्शन, ती देण्यात येणार आहे ओल्ड एज पीपलला, विडो, विवर, टॉडर टॅपलर, फिशरमॅन, सिंगल वुमेन, ट्रॅडिशनली कॉबलर, ट्रान्सजेंडर आणि जे पण आर्टिस्ट आहे त्यांना हे अमाऊंट जी आहे 4,000 पर मंथची अमाऊंट देण्यात येणार आहे. तर ही तर केलेली आहे
आंध्र प्रदेशच्या सीएम ने केलेली आहे, चंद्रबाबू नायडू यांनी अनाऊन्स केलेली आहे, लॉन्च केलेली आहे एनटीआर भरोसा पेन्शन. तर ही तर झाली आहे आंध्र प्रदेशची योजना. ओके, आणि ही या सगळ्यांसाठी झालेली आहे. सोबतच आता आपण एक न्यूज आणखी बघितली होती, जी होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. तर ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटची योजना आहे आणि ही कोणासाठी आहे? महिलांसाठी आहे. आणि दर महिने किती देण्यात येणार आहे? 1500 रुपये देण्यात येणार आहे महिलांना. ओके, नेक्स्ट बघूया न्यूज आपण आता. ओके, सो नेक्स्ट न्यूज आहे एआय हेल्थ स्टार्टअप क्लाउड फिजिशियन यांनी इंडप केलेलं आहे, म्हणजे अपॉइंटमेंट केलेली आहे कोणाची? डॉक्टर मंदार वैद्य यांची ऍज अ सीईओ म्हणून. सविस्तर बघूया. बेंगलुरू बेस्ड एआय हेल्थ केअर स्टार्टअप जे आहे क्लाउड फिजिशियन. आता काय आहे क्लाउड फिजिशियन? हे आहे फुल स्टॅक टेक अँड ऑपरेशनल स्टार्टअप आहे. कोणासोबत पार्टनरशिप केलेली आहे त्यांनी? म्हणजे कोण पार्टनर केलेला आहे? पार्टनर विथ हॉस्पिटल्स. आणि कशा करता? मॅनेज करण्याकरता पेशंट्स इन देअर आयसीयू अँड इमर्जन्सी डिपार्टमेंट. ओके, तर हे आहे क्लाउड फिजिशियनचे ज्यांनी पार्टनर केलेला आहे हॉस्पिटल सोबत मॅनेज करण्याकरता पेशंट्स आणि त्यांचे जे आयसीयू आणि इमर्जन्सी मध्ये जे पेशंट्स आहेत त्यांना मॅनेज करण्यासाठी तर हे पार्टनर केलेलं आहे क्लाउड फिजिशियननी. तर क्लाउड फिजिशियननी अनाऊन्स केलेली आहे अपॉइंटमेंट कुणाची? डॉक्टर मंदार वैद्य यांची ऍज अ सीईओ इंडिया म्हणून. त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे, त्यांचा फॉर्मर एक्सपिरियन्स काय आहे बघून घेऊया. फॉर्मर पार्टनर ऍट एमसी किन्से अँड कंपनी वेअर काय लीड करत होते ते? कशाला नेतृत्व करत होते? हेल्थ केअर प्रॅक्टिस इन एशिया अँड डेव्हलप स्ट्रॅटेजीज फॉर हॉस्पिटल अँड फार्मास्युटिकल कंपनीज. तर काय करत होते ते? जे हेल्थ केअर प्रॅक्टिस आहे इन एशिया अँड डेव्हलप स्ट्रॅटेजीज फॉर हॉस्पिटल अँड फार्मास्युटिकल कंपनीज साठी त्याचं ते नेतृत्व करत होते आणि हेल्प करत होते क्लाउड फिजिशियनला सर्व करण्यासाठी पार्टनर हॉस्पिटल्स जे की इफेक्टिव्हली आणि अक्रॉस इंडिया जे ड्राईव्ह ग्रोथ आहे त्याला इफेक्टिव्हली काय करण्यासाठी, पार्टनर्स जे हॉस्पिटल आहे त्याला इफेक्टिव्ह करण्यासाठी ते हेल्प करत होते क्लाउड फिजिशियनला. तर हे त्यांचे होते फॉर्मर एक्सपिरियन्स होता हा त्यांचा. मंदारला काय वॉज रिजनल सीईओ ऍट ओआयओ फॉर 4 इयर्स. त्यांना ते रिजनल सीईओ होते 4 वर्षाकरता ओआयओचे. वेअर ही लीड मल्टिपल जिओग्राफीज. त्यांनी मल्टिपल जिओग्राफीज इथे काय केलेलं आहे? लीड केलेलं आहे, नेतृत्व केलेलं आहे आउटसाइड ऑफ इंडिया. तर कुठे? युरोप, साऊथ ईस्ट एशिया, द मिडल ईस्ट आणि जापान इथे त्यांनी काय केलेलं आहे? लीड केलेलं आहे मल्टिपल जिओग्राफीज मध्ये. ही लीड प्रॉफिटेबल अँड ट्रान्सफॉर्मेटिव्ह ग्रोथ इन दिस मार्केट वाय टेक एनेबल्ड अप्रोच. ओके, तर मंदार काय आहे? मंदार इज अन इंडिपेंडेंट डायरेक्टर ऑन द बोर्ड ऑफ सिप्ला लिमिटेड. मंदार आणखी ऍडिशनली काय आहे ते? सिप्ला लिमिटेड इथे काय आहे? इंडिपेंडेंट डायरेक्टर सुद्धा आहेत. तर त्यांना काय करण्यात आलेलं आहे? मंदार वैद्य, डॉक्टर मंदार वैद्य यांना सीईओ म्हणून अपॉइंट करण्यात आलेलं आहे. क्लाउड फिजिशियननी अपॉइंट केलेला आहे. नेक्स्ट न्यूज आहे इंडियन फॉर्म पर्सिस्टंट सिस्टीम जी आहे एक्वायर केलेला आहे यूएस बेस्ड स्टारफिश असोसिएट. तर सविस्तर बघूया आता. डिजिटल इंजिनिअरिंग अँड एंटरप्राइज मॉडर्नायझेशन कंपनी कोणती आहे ती? डिजिटल इंजिनिअरिंग आणि एंटरप्राइजेस मॉडर्नायझेशन कंपनी ही आहे पर्सिस्टंट सिस्टीम. हॅज एक्वायर्ड न्यू जर्सी बेस्ड स्टारफिश असोसिएट्स फॉर अन अनडिस्क्लोज सम. तर काय केलेलं आहे? पर्सिस्टंट सिस्टीम यांनी एक्वायर केलेलं आहे न्यू जर्सीची स्टारफिश असोसिएट्सला. आणि ते त्यांनी एक्वायर तर केलेलं आहे, पण त्यांचा जो अमाऊंट आहे तर किती मध्ये एक्वायर केलेला आहे त्यांनी, तो सध्या अनडिस्क्लोज आहे. त्यांनी डिस्क्लोज केलेला आहे की किती अमाऊंट मध्ये त्यांनी तो एक्वायर केलेली आहे म्हणून. तर कशाने ओळखली जाते? नोन फॉर इट्स एंटरप्राइज कम्युनिकेशन ऑटोमेशन प्लॅटफॉर्म. कशाने ओळखली जाते? स्टारफिश असोसिएट्स एंटरप्राइज कम्युनिकेशन आणि ऑटोमेशन प्लॅटफॉर्मने ओळखली जाते. स्टारफिश असोसिएट ही कॅटर झालेली आहे टू द वर्ल्ड लार्जेस्ट एंटरप्राइजेस, ज्याच्यामध्ये इन्क्लूड आहे मेनी फॉर्च्यून 500 कंपनीज. तर 500 कंपनीज काय आहे त्याच्यामध्ये कॅटर केलेले आहे. वर्ल्ड लार्जेस्ट एंटरप्राइजेस त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत.
स्टारफिश असोसिएट ऑटोमेशन प्लॅटफॉर्म काय आहे? एनहान्सेस मल्टी वेंडर कम्युनिकेशन मॅनेजमेंट थ्रू ऑटोमेशन विथ प्लॅटफॉर्म. तर आणखी काय एनहान्स करते स्टारफिश असोसिएट? एनहान्स करते मल्टी वेंडर कम्युनिकेशन मॅनेजमेंट. तर कशा थ्रू, कोणत्या प्लॅटफॉर्म थ्रू ते एनहान्स करत आहेत मल्टी वेंडर कम्युनिकेशन मॅनेजमेंट? तर जसं की अमेझॉन कनेक्ट, अवाया, सिस्को, जेनेसिस, मायक्रोसॉफ्ट टीम्स. तर हे जे प्लॅटफॉर्म्स आहे या प्लॅटफॉर्म्स थ्रू एनहान्स करत आहेत मल्टी वेंडर कम्युनिकेशन मॅनेजमेंट स्टारफिश असोसिएट्स. तर या ॲक्विजिशन थ्रू स्टारफिश असोसिएट्स काय पुणे बेस्ड पर्सिस्टंट काय करत आहेत? पोझिशन टू डिस्टर्ब द अनफिल्ड कम्युनिकेशन्स अँड कॉन्टॅक्ट सेंटर मार्केट. तर हे झालंय कशाबद्दल? एक ॲक्विजिशन झालेलं आहे. इंडियन फॉर्म पर्सिस्टंट सिस्टीम जी आहे त्यांनी ॲक्वायर केलेलं आहे न्यू जर्सी बेस्ड स्टारफिश असोसिएट्स यांनी. पर्सिस्टंट सिस्टीम बद्दल बघून घेऊया. सीईओ आहे संदीप कालरा, फाउंडर आहेत आनंद देशपांडे. सबसिडरीज कोणत्या कोणत्या आहे पर्सिस्टंट सिस्टीमच्या? ते आहे ॲसिलराइट, पर्सिस्टंट फाउंडेशन, मीडिया ॲजिलिटी. ओके, हे सगळे काय आहे? सबसिडरीज आहे पर्सिस्टंट सिस्टीमचे. त्यांचे सीईओ आहे संदीप कालरा. नेक्स्ट बघूया. तो फर्स्ट क्वेश्चन आहे. फर्स्ट क्वेश्चन काय आहे? इंडियाने टॉप केलेला आहे अंडर 23 एशियन रेसलिंग चॅम्पियनशिप 2024 इन अमन जॉर्डन. तर जे अमन जॉर्डन मध्ये झालेल्या अंडर 23 एशियन रेसलिंग चॅम्पियनशिप 2024 मध्ये काय केलेलं आहे? इंडियाने टॉप पोझिशन पटकावलेली आहे. तर त्यामध्ये किती किती मेडल्स जे आहे ते इंडियाने मिळवलेले आहे, जिंकलेले आहे. तर ते किती जिंकलेले आहे? 8 मेडल्स. तर 8 मेडल्स असे मिळवून इंडिया ही टॉप पोझिशनवर आलेली आहे. त्यामध्ये 4 गोल्ड आहे, 2 सिल्वर आहे आणि 2 ब्रॉन्झ मेडल आहेत. नेक्स्ट बघूया. विच स्टेट गव्हर्नमेंट हॅज इन्क्रीज द एज लिमिट ऑफ फॉर लाडली बहीण योजना टू 65 इयर्स. ओके, सो जी माझी लाडकी बहीण योजना आहे त्यामध्ये आधी 60 इयर्सची ही अट होती. तर कोणत्या स्टेट गव्हर्नमेंटनी इन्क्रीज केलेली आहे टू 65 इयर्स? ते केलेली आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी. आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटचीच काय ही योजना आहे? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. अंडर द NTR भरोसा पेन्शन स्कीम. तर NTR भरोसा पेन्शन स्कीमच्या अंडर मध्ये पेन्शन फॉर एल्डरली अँड विडोज हॅज बीन इन्क्रीज टू. तर कितीनी इन्क्रीज झालेली आहे ती पेन्शन? ती झालेली आहे आधी 3000 होती, तर आता 4000 पर मंथली ती इन्क्रीज झालेली आहे. म्हणजे 1000 त्याच्यामध्ये ऍड करून 4000 ते आता काय झालेले आहे? 4000 पर मंथ हे पेन्शन म्हणून मिळणार आहे. कोणाला? एल्डरली आणि जे विडोज आहे त्यांना. नेक्स्ट, हु हॅज बीन अपॉइंटेड ॲज द सीईओ ऑफ बेंगलुरू बेस्ड AI हेल्थकेअर स्टार्टअप क्लाउड फिजिशियन. तर क्लाउड फिजिशियन मध्ये कोणाला अपॉइंट करण्यात आलेला आहे ॲज अ सीईओ म्हणून? डॉक्टर मंदार वैद्य यांना. नेक्स्ट, विच इंडियन डिजिटल इंजिनिअरिंग अँड एंटरप्राइज मॉडर्नायझेशन कंपनी हॅज एक्वायर्ड? कोणती कंपनी आहे इंडियन डिजिटल इंजिनिअरिंग अँड एंटरप्राइज मॉडर्नायझेशन कंपनी जिने एक्वायर केलेला आहे न्यू जर्सी बेस्ड स्टारफिश असोसिएट्सला फॉर अन अनडिस्क्लोज सम. तर जी सम म्हणजे त्यांनी सम डिस्क्लोज केलेली नाही आहे की किती मध्ये एक्वायर केलेला आहे म्हणून. तर स्टारफिश असोसिएटला कोणी एक्वायर केलेला आहे? तर ते केलेला आहे पर्सिस्टंट सिस्टीम यांनी. ओके, सो तुम्हाला सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच शेअर करत चला आणि टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला तुम्ही जॉईन करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आजच्या न्यूजची तुम्हाला PDF हवी असेल तर त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. थँक्यू.